नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनाच्या ग्राउंड रिपोर्टिंग मध्ये। तुम्ही आता या ठिकाणी पाहिलं असेल आपण नेरूळ विभागामध्ये उभा आहोत आता नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये। आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने इथे एक नोटीस लावलेली आहे। सेक्टर 16A मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या भूखंडावर म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या भूखंडावर असणाऱ्या जमिनीवर भूखंडावर त्या एक इमारत अनधिकृतपणे उभी केली आणि ती इमारत आता खाली करण्याचे आदेश दिलेले आहेत। एक आणि दोन माफ करा, दोन इमारती होत्या, दोन इमारती उभ्या केल्या आहेत आणि त्या आता खाली करण्याचे आदेश दिलेले आहेत। कोर्टामध्ये केस गेली होती, सुप्रीम कोर्टामध्ये केस गेली ही आणि सुप्रीम कोर्टामधूनच ऑर्डर आलेली होती 11 ते 12 महिन्या अगोदर की सदर बिल्डिंग वॅकंट करायची आणि याच्यानंतर ती जमीनदोस्त करायची। मात्र ही जमीन अनधिकृत आहे आणि अनधिकृत असताना या ठिकाणी या भूखंड महानगरपालिकेचा आहे, मालकीचा आहे आणि या ठिकाणी एवढी मोठी इमारत साधारणपणे 5 माळ्याची उभी केली आणि इथले जे फ्लॅट्स होते ते फ्लॅट्स विकले गेले। आणि आजच्या तारखेला ज्यांनी इमारत उभी केली ते बिल्डर्स आहेत, जमिनीचे मालक आहेत, म्हणजे 50-50 मध्ये ती होती इमारत। इथल्या लोकांनी आम्ही जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की सदर इमारत, मी जर इमारत दाखवा सांगेल, दोन इमारत आहेत, एक या ठिकाणी ही एक इमारत आहे आणि पलीकडे त्रिमूर्ती एक इमारत आहे। तर अशा दोन इमारती होत्या, दोन्ही इमारती आता रिकाम्या करण्यात आलेल्या आहे आणि आपल्यासोबत इथे सदर इमारतीमधून आता बाहेर काढण्यासाठी महानगरपालिकेने सांगितलं। सन्माननीय उच्च न्यायालय माफ करा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार की ही सदर बिल्डिंग वॅकंट करायची, रिकामी करायची आहे, तोडण्यासाठी अनधिकृत असल्याचा दर्जा देण्यात आला या बिल्डिंगला। तर आपल्यासोबत इथे आहेत इथले रहिवासी आहेत, त्या इमारतीमध्ये राहणारे। सर, तुमचं प्रथमतः ओळख द्या आणि मला सांगा की जेव्हा तुम्ही ही इमारत मध्ये तुम्ही घर घेतलं, ही तुम्हाला माहिती होतं का ही इमारत कायदेशीर आहे किंवा बेकायदेशीर आहे किंवा असं काही आहे म्हणून? नाही, इमारत माहिती नव्हती आम्हाला, पण गावठाण होतं हे माहित होतं। आम्ही मुंबईहून आलो होतो। मुंबईला कसं आता आम्ही जॉईंट फॅमिली राहायचो, त्यामुळे अडचण व्हायची म्हणून थोडं इकडे चला बाबा मुलांचं भविष्य होईल, तर शिक्षण होईल म्हणून त्या लालचमध्ये आम्ही इकडे आलो। स्वस्तात घरं भेटली म्हणून घेतली। गावठाण तर माहित होतं आम्हाला, पण हे असं गार्डन प्लॉट आहे म्हणून आम्हाला माहित नव्हतं। मी एक साधारण ड्रायव्हर आहे साहेब, आता मला पगार किती आहे? प्रायव्हेट ड्रायव्हर आहे, का सरकारी नोकरदार नाही आहे मी। आता हे मुलं अजून कॉलेजला आहेत माझे। आता इथं आम्ही कसं तरी विचार करत होतो, माझी बायको सुद्धा अंडी भांडी करून कसं तरी आम्ही गुजारा करतोय। आता इथून ही आज घटना घडली आहे तर आम्हाला खूप त्रास होतो। आता इथं पुढे जाणार कुठं आम्ही? आज आम्ही भाड्याने घर सुद्धा आम्ही 10-12 हजार रुपये भाडं देऊ शकत नाही। मला स्वतः 18,000 पगार आहे साहेब, ड्रायव्हिंग करतो मी। आज मला 20 वर्ष झालं मी ड्रायव्हिंग करतो, 18,000 पगार आहे आणि प्रायव्हेट मध्ये असल्यामुळे इकडे तिकडे जावं लागतं, करावं लागतं। एक ठिकाणी कुठं आम्ही एक कायमची नोकरी करू शकत नाही आम्ही। मला सांगा सर, ह्या बिल्डिंग मध्ये या दोन्ही बिल्डिंग मिळून किंवा आपण आता उभा आहोत हे बिल्डिंग आणि यामध्ये एकूण किती फॅमिली राहतात? इकडचे दोन्ही बिल्डिंग जर बोललं तर 160 फॅमिली राहतात। 160 फॅमिली आहेत आणि 160 फॅमिली हे सर्व असेच आहे, चतुर्थ श्रेणीतले कामगारातले आहे, कुटुंब आहे का सदन कुटुंब आहे? नाही, सगळे सामान्य आहे साहेब। कोण रिक्षावाले आहेत, भाजीवाले आहेत, कोण वॉचमॅन आहेत, कोण इतर कामगार म्हणजे असे नळ वगैरे हे ते जॉईन करणारे हेल्पर टाईपच आहेत। कोणी श्रीमंत नाही आहे इकडं। A1 कोणाकडे मला क्वचित कोणाकडे बाईक असली तर, कारवाले तर कोणच नाही तिथं। सगळे सामान्य माझ्या रिक्षावाले जास्तीत जास्त आमच्याकडे आहेत, भाजीवाले, रिक्षावाले। तडजोड करून सगळे मुंबईतून आले। इथली काही माहिती नसल्यामुळे स्वस्तात घरं भेटले पण आम्ही बळी पडलो आणि भूमाफिया लोकांचं आम्हाला माहितच नाही इथं असं चाललंय म्हणून। आज मला सुद्धा मी 2011ला आलोय साहेब, रजिस्ट्रेशन पण केले साहेब। रजिस्ट्रेशनचे पैसे घेतले तर आम्हाला खात्री पटली ना, रजिस्ट्रेशनचे पैसे घेतले म्हणल्यानंतर की बाबा आमच्या आता एक मालकीचं घर झालेलं आहे। तुम्ही सरकारला नोंदणीचे पैसे भरले असं म्हणणं आहे? आम्ही नोंदणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, पैसे भरलेत आम्ही 1-1 लाख रुपये त्यावेळेस भरून आम्ही स्टॅम्प ड्युटी केली आहे आम्ही। तर आम्हाला खात्री पटली नाही, स्टॅम्प ड्युटीचे पैसे सरकारने घेतले म्हणल्यानंतर आम्हाला खात्री पटली की आमच्या स्वतःची मालकीचं घर आहे। मला सांगा सर, तुम्हाला असं तुम्ही सांगा की हे गावठाणातलं भूखंड होतं हे तुम्हाला माहिती होतं, अधिकृत आहे की नाही असं तुम्हाला वाटतं? अधिकृत होतं आणि मग तुम्ही तुम्ही घेतली रूम घेतली, फ्लॅट घेतला जो काही या ठिकाणी या इमारतीमध्ये, तुम्ही पैशाचा व्यवहार कोणासोबत केला होता? आम्ही बघा हे 50-50 मध्ये झालेलं आहे। काही बिल्डर लोकांकडून घेतलेले आहेत, काही गाववाल्याकडून घेतलेले। नाव सांगा। निलेश पटेल बिल्डरचं नाव, त्यांनी ही बिल्डिंग बांधलेली आहे, केलेली आहे। 2008-9ला बिल्डिंगचे काम चालू झालं होतं। 2011ला काहीतरी आम्ही बुकिंग वगैरे घेतली यांच्याकडे आणि 2012ला मी राहायला आलो सर आणि मुंबईचं घर नाही। आणि मला सांगा, जमीन मालक तुम्ही सांगितले काही लोकांनी जमीन मालकाला सुद्धा पैसे दिलेले आहेत, तर जमीन मालकाचं नाव काय? जमीन मालकाचं पण निलेश भगत नाव होतं, तो आता नाही आहे या जगामध्ये। तो मुलगा होता, त्याच्या नावावरती जागा होती आणि बांधणारा निलेश पटेल बिल्डर आहे आणि तो आजच्या तारखेत हे सुरुवात इथून केली पण खूप मोठा झालेला आहे। आज तो आम्हाला बोलायला तयार नाही, काय सरळ धमकी देतो, जो होता तुमचे करो म्हणतो, सरळ धमकी देतो। आता हे मोठ्या भूमाफियाच्या पुढे आम्ही काय करणार सामान्य माणसं साहेब?
आम्ही हायकोर्टात गेलो, हायकोर्टात सुप्रीम कोर्टात गेलो, तर जोडून कसे कसे आम्ही एवढे लाखो रुपये खर्च केलेत आम्ही, तेही विनाकारण गेले. आता कुठून आम्ही कुठे जाणार? आता रस्त्यावर आम्ही ते बाजूला मैदान आहे, आता सगळं कुटुंब आम्ही इथंच थांबलेलो आहे. आमचा पसारा सगळं आता चुली मारून आम्ही इथंच राहणार आहे. प्रशासनाला एवढीच विनंती आहे की आम्हाला कमी कमी पुनर्वसन तरी करा. सरकारची कुठे जागा असेल काय असेल तर आम्हाला द्या, आम्ही घरं स्वतःची बांधतो, आम्हाला जागा खाली नेमून द्या. आम्ही थोडी जागा द्या, आमचे फक्त आमचं डोकं जिथं राहील तेवढी जागा द्या, आमचा परिवार राहील तेवढी जागा द्या, आम्ही स्वतः बनवून घेतो. पण चांगली जागा द्या कायमस्वरूपी, आमची मुलं तरी पुढे चालून त्रास होऊ नये अशी जागा एक सरकारला विनंती आहे. हात जोडून आमची कळकळीची विनंती आहे, कुठेतरी आमचं पुनर्वसन करा. दुसरं काही आम्ही सरकारकडनं अपेक्षा करत नाही. मला सांगा सर, तुमचं असं म्हणणं की अनधिकृत तुम्हाला माहिती पडलं, म्हणजे जेव्हा माहिती पडलं तुम्हाला निघा सांगितलं, तुम्ही मग लेशवाडे बिल्डर सोबत संपर्क साधला, त्यांनी तुम्हाला संपर्क करण्यासाठी नकार दिला. इथल्या काही स्थानिक राजकीय नेते किंवा जिल्हास्तरीय राजकीय नेत्यांकडे तुम्ही गेले होते का? कोणत्या पक्षाच्या नेत्यांकडे तुम्ही गेले होते का मदतीसाठी? कुठलाही पक्ष असं सोडला नाही साहेब, कुठलाही राजनेता सोडला नाही. कोणाकडे तुम्ही गेले होता? आम्ही सब भाजपाकडे गेलो, शिवसेनेकडे गेलो, मनसेकडे गेलो, काँग्रेसवाल्यांकडे गेलो. आता इथले स्थानिक पण काही प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे आम्ही धावपळ करतो, हे करतो, हो करतो, धरतो एवढंच बोलणं चालू आहे. पण कोणी दाद दिल्याने शेवट आमचा हा आलाय आज. तुमचं मला सांगा, आता तुमचं म्हणणं काय की आता तुम्हाला तर घरातून बाहेर पडून तुम्ही पुनर्वसन करायचं, परंतु तुम्हाला अशा प्रकारे ज्यांनी फसवलं त्या फसवणाऱ्यांवर पण गुन्हे दाखल व्हायला पाहिजे किंवा त्यांच्याकडून तुमच्या पुनर्वसनात खर्च प्रशासनाने किंवा न्यायालयाने तसा आदेश पारित केला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? नाही, असं न्यायालयाने आदेश दिला पाहिजे होता साहेब, सुप्रीम कोर्टाने आदेश दिला होता. आमचाही विचार करून त्यांनी न्याय दिला पाहिजे. आम्ही मान्य करतो की आमची चूक झालेली आहे साहेब, आम्हाला कळत नाही, आम्ही अशिक्षित माणसं आहोत, आम्ही स्वस्तात घरं भेटली त्या बळीपोटी आम्ही गेलेलो आहे फक्त. पण हे माहिती आहे, पण न्यायालयाने थोडा विचार करून येण्याचा काहीतरी विचार करून थोडा केला पाहिजे होता. तर अशा प्रकारे आपण इथले रहिवासी जे होते तर त्या रहिवाशांशी सोबत बोललो. साधारणतः 160 कुटुंब आहेत, ते 160 कुटुंब रस्त्यावर आलेले अक्षरशः. सर्वांना माहिती आहे पूर्ण काही 160 कुटुंब पूर्णतः आता रस्त्यावर आलेले आहे. सर्वांना माहिती आहे की नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये दिघा ठिकाणी सुद्धा अशा प्रकारे 99 ते 100 बिल्डिंग मधून लोकांना बाहेर काढण्यात आलं होतं. म्हणजे नवी मुंबईमध्ये साधारणपणे अशा प्रकारे भूमाफिया खूप मोठ्या प्रमाणावर आहेत आणि भूमाफियांच्या माध्यमातून जमिनी हडप करून लोकांना फसवून कधी काळी आणि शासनाच्या भूखंडावरती इमारती उभ्या केल्या जातात आणि लोकांना सांगितलं जातं की या इमारती लिगल आहेत. त्याचप्रकारे शासनाकडे नोंदणी रक्कम भरून जे रजिस्ट्रेशन अमाऊंट असते ती स्टॅम्प ड्युटी अमाऊंट असते भरून सुद्धा त्याच्यानंतर ते लिगल दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच्यानंतर नोंदणी केली जाते जॉईंट रजिस्टरकडे, जे गृहनिर्माण जे आहेत होम रजिस्टर हाऊस रजिस्ट्रेशन करावं हाऊस हाऊसिंग सोसायटीचं, त्यांच्याकडे नोंदणी केली जाते आणि त्याच्यानंतर लोकांना असं दाखवलं जातं की ह्या इमारती सर्व अधिकृत आहेत. मात्र आज तुम्ही नेरूळच्या सेक्टर 16A मधल्या या दोन्ही इमारतीमध्ये 160 कुटुंबियांना जेव्हा रस्त्यावर आणण्यात आलं आणि रस्त्यावर ते आलेले आहेत, आता ह्याच्यासाठी कोण जबाबदार आहे? तर प्रथमतः बिल्डर, या जमिनीचा मालक, ज्यांनी पैसे घेतले. तर ह्या लोक आणि तत्कालीन विभाग अधिकारी जे आहेत नवी मुंबई महानगरपालिकेचे तत्कालीन सिनियर इन्स्पेक्टर जे आहेत, कारण यांच्याकडे पॉवर होती की अशा प्रकारचे अनधिकृत बांधकाम जे आहे ते थांबवण्यासाठी त्यांच्याकडे पॉवर्स आहेत, पॅरलल पॉवर्स आहेत, पोलिसांकडे पॅरलल पॉवर्स आहेत, विभाग अधिकाऱ्यांकडे पॉवर्स आहेत, अतिक्रमणचे जे उपायुक्त होते नवी मुंबई महानगरपालिकेचे त्यांच्याकडे पॉवर्स आहेत. या सर्वांनी दुर्लक्ष केल्यामुळे आज इथल्या 160 कुटुंबियांना रस्त्यावर येण्याची पाळी आलेली आहे. या सर्वकडे थोडंसं सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्तीने विचार करावा या गोष्टीकडे की ज्या प्रकारे हे आज अप्रत्यक्षरित्या ह्यांना शिक्षा मिळते, तर अशा प्रकारे प्रत्यक्ष शिक्षा हे बिल्डर आहेत ज्यांनी ह्या बिल्डिंग अनधिकृतपणे उभ्या केल्या, ज्यांनी विकल्या जमिनीवर, ते जमीन मालक आहेत किंवा त्यांची फॅमिली आहेत, त्याच्यावर संबंधित तत्कालीन विभाग अधिकारी आहेत नवी मुंबई महानगरपालिकेचे, तत्कालीन अतिक्रमण उपायुक्त आहेत, आयुक्त आहेत, ह्यांनाही आरोपीच्या कठड्यामध्ये त्यांना ठेवावं, त्यांच्यावरही कोणत्या प्रकारची तरी कारवाई होणं अपेक्षित आहे असं ह्या माध्यमातून आम्हाला सांगावं असं वाटतं. धन्यवाद.